मित्रा, झोपण्यापूर्वी ही कथा एकदा नक्की ऐका, कारण ही कथा आहे श्रद्धा, संयम आणि स्वामी समर्थांच्या कृपेची. एक गाव होतं. त्या गावात रमेश नावाचा एक स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त राहत होता. गरिबी होती, पण मन समाधानात होतं. दररोज पहाटे उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण. रमेश प्रामाणिकपणे काम करायचा. कोणाचं वाईट नाही, फसवणूक नाही, फक्त मेहनत आणि श्रद्धा. पण अचानक त्याच्या आयुष्यात अंधार दाटून आला. एकाच वेळी सगळी संकटं आली. नोकरी गेली, वडील आजारी पडले, कर्ज वाढलं आणि लोकांनी पाठ फिरवली. रात्री रमेशला झोप लागत नव्हती. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न. स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग माझ्याच आयुष्यात हे सगळं का? तरीही तो स्वामींच्या फोटोसमोर बसायचा. हात जोडून एवढंच म्हणायचा, स्वामी, माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नका. एक दिवस परिस्थिती इतकी बिकट झाली की रमेश पूर्णपणे खचून गेला. त्या रात्री तो थकून झोपला आणि स्वप्नात चमत्कार घडला. स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते. चेहऱ्यावर शांत हास्य, आवाजात माया. स्वामी म्हणाले, रमेश, संकट आलं म्हणजे मी दूर गेलो असं समजू नकोस. ही तुझी परीक्षा आहे. रमेश डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, मला मार्ग दिसत नाही. स्वामी हसून म्हणाले, अंधारातच दिवा लागतो. तू प्रयत्न सोडू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. इतकं बोलून स्वामी अदृश्य झाले. सकाळ झाली. रमेशच्या मनात विलक्षण शांतता होती. त्याने ठरवलं, तक्रार नाही, भीती नाही, फक्त मेहनत आणि श्रद्धा. त्याने छोटंसं काम सुरू केलं. रोज स्वामींचं नाव घेत कष्ट करू लागला. हळूहळू चमत्कार घडू लागले. वडिलांची तब्येत सुधारली, काम वाढू लागलं, कर्ज कमी झालं आणि आयुष्यात आशा परत आली. एक दिवस रमेश स्वामींच्या मंदिरात उभा राहिला. डोळ्यात आनंदाश्रू. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं संकट दूर केलंत. तेवढ्यात मनातच आवाज आला, मी संकट दूर केलं नाही, मी तुला मजबूत केलं. मित्रा, लक्षात ठेवा, स्वामी भक्ताच्या आयुष्यात संकट येतं, पण स्वामी भक्ताला कधीच सोडत नाहीत. फक्त नियमित रोज एकदा तारक मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.